पुण्यातल्या कात्रजच्या दत्तनगरमध्ये आज स्मशान शांतता पसरली आहे आणि त्याला कारण ठरलंय एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू। धक्कादायक गोष्ट ही आहे की त्यातल्या तिघांची हत्या कुटुंब प्रमुख दीपक हांडेने केल्याचं प्राथमिक तपासात पुढे आलंय। दीपकने आधी पत्नी स्वाती आणि मुली तेजस आणि वैष्णवी यांची हत्या केली आणि मग गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। ते जे होते ना त्यांची सख्खी बहीण इथं वरती राहते, हा, त्यामुळे ते वरती गेले दूधवाले। मग ते खाली आल्यानंतर खिडकीच्या थोड्याशा फटमधून त्यांनी बघितलं, त्यांना हे दिसलं इथं झालेलं आहे आपल्याला। मग नंतर ते ओरडले जोरात आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना फोन केला। मग त्या आवाजाने मी बाहेर आलो, त्यावेळेस वरती आलो होतो। चावी होती ऍक्च्युली, पण हे स्लॅश लॉक असल्यामुळे दरवाजा ऑटोमॅटिक परत लॉक झाला। त्यावेळेस आम्ही काच तोडली आणि त्या झाडूच्या याने दरवाजा खोलला। दीपक हांडे हे मूळचे संगमनेरचे होते। नोकरीच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेले दीपक हे कर्जबाजारी झाले होते, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे। घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली असून हत्येचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। त्यांच्या निश्चित मरणाचं कारण हे समजण्यासाठी आपण ससून हॉस्पिटल येथे 4ही डेड बॉडीज पाठवल्यात आणि इथे एक आपल्याला काही सुसाईड नोट मिळाली आहे, त्या दृष्टीने सुद्धा आता तपास सुरू आहे। समाधानाने राहणाऱ्या चौकोनी कुटुंबातल्या प्रमुखाने फक्त आर्थिक तंगीतून टोकाचा निर्णय घेतला की यामागे आणखी काही गुपित दडलंय याचा पोलीस आता शोध घेतायत। मिकी घई, एबीपी माझा, पुणे।